राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाड़ी ने 57 लाख रिकॉर्ड के दावे को खारिज किया है। उन्होंने कहा कि 24 अक्टूबर 2023 के बाद महाराष्ट्र में केवल 1.5 लाख नए कुणबी प्रमाण पत्र दिए गए हैं। साथ ही उन्होंने 57 लाख रिकॉर्ड पर राज्य सरकार से स्पष्टीकरण मांगा है और कहा कि सरकार लोगों को गुमराह करना बंद करे। साथ ही उन्होंने मनोज जरांगे पाटिल के एक बार फिर से अनशन पर बैठने पर सवाल किया है। 24 ऑक्टोबर 2023 नंतर किती प्रमाणपत्र निर्गमित केले ते तुम्हाला लेखी स्वरूपातही देऊ शकतात आणि तेव्हा त्याच्यावरती तुमचा विश्वास बसेल। मी प्रत्येक कार्यालयातून माहिती गोळा केली, माहितीच्या अधिकारामध्ये म्हणा किंवा पत्र देऊ आणि प्रत्येक याच्यावर सह्या आहेत त्यातल्या कलेक्टरच्या आणि त्याच्यामुळे त्या आधारावरती मी बोलतो आहे। मी हे चुके बघा, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर त्यांनी फक्त 435 प्रमाणपत्र निर्गमित केलेले आहे। आता या 70,000 मध्ये पुन्हा जुने किती आणि नवीन किती याचाही शोध घ्यायला पाहिजे। हे त्या विभागीय आयुक्त कार्यालयाने निर्गमित केलेली माहिती आहे आणि म्हणून त्याच्या आधारे आम्ही सांगतो की ओबीसी समाजावरती याचा फारसा परिणाम झालेला नाही। नवीन लोक आमच्या ओबीसीमध्ये आलेले नाही। जे काही मराठवाड्यातल्या 20,927 नवीन प्रमाणपत्र दिलेले आहे त्याच्यामध्ये अर्धे नवीन असू शकते, अर्धे जुने असू शकते। त्याच्यामुळे ओबीसी समाजावर परिणाम झाला नाही। पण हे जे आंदोलन करते वारंवार 57 लाख 37 लाख 57 लाख हे जे आकडेवारी सांगतात त्याच्यामुळे समाजाची, आमच्या ओबीसी समाजाची कुठेतरी दिशाभूल होते असं मला वाटतं। त्यांनी त्यांच्या आंदोलनाचा तो मार्ग आहे, आमरण उपोषण करायचं, कोणतं काय करायचं त्यांचा प्रश्न आहे।